करू शकतो। वळूया पुढच्या बातमीकडे। अमित शहा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलले ते योग्यच बोलले असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। ठाकरेंना आदित्य ठाकरे यांनाच 2013ला मुख्यमंत्री बनवायचं होतं असं देखील शेलार म्हणाले। भाजपला संपून 2019ला ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचं होतं। उद्धव ठाकरेंनी रचलेला हा कट होता असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलंय। भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। उद्धव ठाकरे यांना त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं होतं आणि यासाठीच त्यांनी युती तोडली असं महत्त्वाचं विधान आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते आशिष शेलार आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। किती महत्त्वाचं हे विधान आणि नेमकं सत्य काय, कारण त्या बैठकीमध्ये तुम्ही पण होतात असं म्हणाले। नाही, खरं आहे, अमित भाई जे बोलले हे सत्य बोलले आहेत। आमच्या युतीच्या बोलणी सीट वाटप 2014च्या निवडणुकीच्या चालू असतानाच आदित्य ठाकरे यांनी स्वतःचं वेगळं कॅम्पेन सुरू केलं आणि त्यांनी 151 प्लस 288 पैकी 151 प्लस शिवसेना ही घोषणा त्यांनी केली। युतीमध्ये 288 पैकी जागा कोण किती लढणारे ठरलंच नव्हतं आणि त्यामुळे आदित्यजींचा असलेला राजकीय त्या ठिकाणी हव्यास आणि उद्धवजींची पुत्रापती असलेली हतबलता हेच कारण 2014ला युती तुटण्याचं होतं हे स्पष्ट झालेलं आहे। एकदा बीजेपीला निपटवू, आपण लार्ज पार्टी होऊ आणि मग 14 नंतर जेव्हा संधी मिळेल, ज्या वेळेला त्यांचं वय परिपूर्ण होईल त्यावेळेला मी, माझा अहंकार, माझी शिवसेना आणि मी उद्धव ठाकरे माझ्या सुपुत्राला मी मुख्यमंत्री करीन याचा डावच आमच्या विरोधात त्यांनी त्यावेळेला रचला होता हे स्पष्ट होतं। म्हणजे 2013ला हा डाव रचला आणि 2019ला आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं होतं असं म्हणायचं। आणि म्हणूनच 19ला सुद्धा जे अमित शहा यांनी कधीच आश्वासित केलं नव्हतं की तुम्हाला आणि आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद, जे कधीच आश्वासित केले नव्हतं ते असत्य खोटं उद्धवजींच्या शिवसेनेने पसरवायचा प्रयत्न केला, कारण त्यांना आदित्यजींनाच मुख्यमंत्री करायचं होतं। तुमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।